नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. गेली 2 वर्ष दूषित पाणी पुरवठ्याला अखेर पूर्णविराम. नगरसेवक राजवर्धन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे स्वच्छ पाणी पुरवठा सुरू. ईश्वरपूर शहरातील आष्टानाका परिसरासह उरून भाग, माळी गल्ली, लोणार गल्ली, बिरोबा नगर, जुना कामेर रोड आणि सावंत गल्ली परिसरातील नागरिकांना गेल्या 2 वर्षापासून दूषित पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागत होता. पाईपलाईन फुटल्यामुळे गटारीतील पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार पालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही अपेक्षित दखल घेतली जात नव्हती. अखेर नूतन नगरसेवक राजवर्धन पाटील यांनी या प्रश्नाकडे स्वतः लक्ष घालत संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नामुळे दूषित पाणी पुरवठ्यास कारणीभूत ठरलेली फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली. पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित परिसरातील नागरिकांना आता स्वच्छ व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीतपणे सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून नगरसेवक राजवर्धन पाटील यांच्या कामाचे कौतुक केलं जात आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना नगरसेवक राजवर्धन पाटील म्हणाले की नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत संपूर्ण प्रभागासह ईश्वरपूर शहरात विकास कामे आणि जनहिताची कामे सातत्याने केली जातील. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कायम कटिबद्ध आहोत. स्वच्छ पाणी पुरवठा उपलब्ध करून दिल्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून नगरसेवक राजवर्धन पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केलं जात आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. काय ते नॅशनल हायवेच्या गलथानपणामुळे किंवा मला नगरपालिकेच्या प्रशासकीय जुन्या भूमिकेमुळे आम्ही 6 महिने झालं तक्रार करतो की बाबा जुना कामेर रस्ता, लोणार गल्ली, कुंभार गल्ली येथे दूषित पाण्याचा पुरवठा वारंवार होत असून ते लिकेज कुठे ओळखावं. आम्ही युद्ध पातळी मोहीम राबवली असता आम्हाला तो गटरच्या खाली आम्हाला तो लिकेज आज सापडला. यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा केला असता आज नगरपालिकेच्या पाठी लागून आम्ही तो लिकेज पूर्ण पाईपलाईन बदलून पूर्ण क्षमतेनं शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही प्रयत्न आज केलेला आहे. यासाठी आम्ही नगरपालिकेकडे वारंवार तक्रार केल्या की रोड करायच्या अगोदर तुम्ही ह्या गोष्टीवर पूर्ण करा, लिकेज उडक्या किंवा ह्या बाबी करा. तर नगरपालिकेनं प्रशासनाने ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळं आज केलेल्या रस्त्याच्या नुकसानीला जबाबदार ही प्रशासन आहे, माझं ठामपणे मत आहे. आणि त्या आज लिकेजचं तर काम पूर्ण झालं, लोकांना पाणी पुरवठा व्हावं ही आमची नगरसेवक म्हणून आमची चांगली भूमिका होती आणि आम्ही ती आज पार पाडलेली आहे. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.